नगरपालिका निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या, निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांचे आवाहन। नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकांच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी समाधान गायकवाड यांनी नांदुरा तहसील कार्यालयाच्या हॉलमध्ये 8 नोव्हेंबर रोजी तयारीचा आढावा घेतला। यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले। या आढावा बैठकीस नांदुरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद दारोकार, तहसीलदार अजित कुमार जंगम, निवासी नायब तहसीलदार संजय माकंड, नगरपालिकेचे अधीक्षक गणेश मुळे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते। निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, मतदार केंद्रांवरील सोयी सुविधा, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट वाटपाचे केंद्राबाबत माहिती व्यवस्थापन, मतमोजणी प्रचारासाठी सुरक्षा, बॅरिकेडिंग, विविध शाखांतील अधिकाऱ्यांच्या नियोजनाची पूर्तता यासोबतच सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी समाधान गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केले। नमस्कार, मी समाधान गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद नांदुरा। आपल्या सर्वांना माहीत असेल की आपल्याकडे निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण दिनांक 10 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारणार आहोत। 18 नोव्हेंबर 2025 रोजी आपण जेवढे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत त्याच्या सर्वांची छाननी आपण करणार आहोत। चिन्ह वाटप आणि उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी आपला 26/11/2025 पर्यंत असणार आहे। त्यानंतर आपले मतदान हे 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या कालावधीमध्ये होणार आहे आणि मतमोजणी ही आपली 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल। मी बुलढाणा नांदुरा नगर परिषदेच्या सर्व मतदारांना, सर्व राजकीय पक्ष, जे संभाव्य उमेदवार आहेत त्या सर्वांना जाहीर आवाहन करत आहे आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो की आपल्याकडे आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे कोणीही आचारसंहितेचा भंग करू नये। आचारसंहितेचा भंग जिथे कुठे होत असेल तर ते तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तात्काळ रिपोर्ट करा आणि आपले जे निवडणूक आहेत